नागपूरमध्ये ठाकरेंचं रामरक्षा पठण करण्यात आलं। अंबादास दानवे यांनी सभास्थळी नारळ फोडून पूजा केली। मंदिराच्या वर असलेल्या धर्मध्वजचं पूजन अंबादास दानवे यांच्या हस्ते संपन्न झालं। दृश्य आपण पाहतोय उपराजधानी नागपूरमध्ये अंबादास दानवे यांच्याकडून सभास्थळी नारळ फोडून पूजा करण्यात आली। रामरक्षा पठणाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं। दृश्य पाहतोय विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांच्याकडून सभास्थळी नारळ फोडून पूजा करण्यात आली। थोड्याच वेळात त्या ठिकाणी सभेला सुद्धा सुरुवात होणार आहे। नागपूरमध्ये ठाकरेंच्या माध्यमातून रामरक्षा पठणचं आयोजन करण्यात आलं आहे। गोकुळच्या 410 सभासद दूध संस्थांना नोटीस पाठवण्यात आल्या। संघ प्रशासनाकडून सभासदत्व रद्द करण्याच्या नोटीस आहेत। या नोटीस विरोधात ताराबाई पार्क कार्यालयासमोर दूध संस्था चालकांचं ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। गोकुळ प्रशासनाला या संदर्भातला जाब विचारला। या ज्या संस्था आहेत ह्या संस्थांची जी तपासणी आहे ही कायदेशीररित्या आणि निसर्ग मूल्यांना तत्वांना बाळगून ही झाली पाहिजे असे कोर्टाचं मत आहे। असं असताना देखील कलम 25, 26, 28, 29 आणि 35 या कलमाचा वापर करून चुकीच्या पद्धतीनं आणि कायदेशीर परवा 10 जुलैला जी मिटिंग झाली प्रादेशिक त्या मिटिंगला सुद्धा इथल्या कायदेशीर गोकुळच्या आपल्या कायदेशीर वकिलांनी सांगितलंय की अशा प्रकारच्या नोटीस आपल्याला काढता येणार नाही। हे चुकीचं आहे आणि खऱ्या अर्थानं प्रशासनाला तो अधिकार नाही आणि अधिकार नसताना तुम्ही आमच्या नोटिसा आम्हाला काढलेत आणि त्या नोटिसा रद्द कराव्या ह्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।